तर कसं काय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे ट्रिपसाठी. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गणपतीपुळे जवळील कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे आपण 2 दिवसाच्या आपल्या ट्रिपमध्ये बघू शकतो. आम्ही सकाळी 7 वाजता कोल्हापूरहून गणपतीपुळे हा आमचा प्रवास चालू केला. सकाळी ब्रेकफास्ट न करता बाहेर पडल्यामुळे आंब्याच्या अलीकडे मसोबा पॉइंट या रेस्टॉरंटला आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. प्लेन डोश्यासोबत बटाट्याची भाजी मिळत नाही हे ह्या रेस्टॉरंटमध्ये आल्यावरच आम्हाला कळालं. इथली फूड क्वालिटी बघता तुम्ही सुद्धा इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलात तर काही हरकत नाही. ब्रेकफास्ट केल्यानंतर वेळ वाया न घालवता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो ते वेडीवाकडे वळणे असणाऱ्या आंबा घाटामध्ये. हा घाट उतरूनच आपण जाऊन पोचतो ते रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये. एका बाजूला उंच असे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी आणि मधून हा नागमोडी वळण घेत असलेला आंबा घाट. पावसाळ्यामध्ये हा घाट जणू स्वर्गात जाणारा रस्ता आहे की काय अशी अनुभूती आपल्याला इथं बघायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण NH 166 या हायवेवरून गणपतीपुळ्याला चाललोय आणि आंब्याच्या पुढून हा रोड आपल्याला चांगल्या स्थितीत मिळतोय. आंब्याच्या अलीकडं हा रस्ता थोडा खराब स्थितीत आहे, त्यामुळं तिथंपर्यंत पोहोचायला भरपूर वेळ जातोय. आणि इथून आता आपण एक तासाभराच्या अंतरावर आहे आणि थोड्याच वेळात आपण गणपतीपुळ्याला जाऊन पोहोचणार आहे. आणि हा आमचा सगळा ग्रुप आहे ते म्हणा काहीतरी. तर आपण थोड्याच वेळात आता जाऊन पोहोचणार आहे गणपतीपुळे जवळ. तर भेटू नॉनस्टॉप गणपतीपुळे. कोल्हापूर पासून गणपतीपुळे अंतर हे साधारणतः 153 किलोमीटर भरते. इथे येण्यासाठी आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टची देखील सुविधा आहे, पण जर तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन आला तर तुम्हाला इथला आजूबाजूचा परिसर देखील आरामात फिरता येऊ शकतो. तब्बल 4 ते 5 तासांचा प्रवास करून शेवटी आम्ही आलो गणपतीपुळेमध्ये. गाडी आली ना आणि इथं आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि इथं पार्किंग चार्जेस गाडीला एका 50 रुपये. इथं आला तर तुम्ही 50 रुपये इथं गाडीला चार्ज देऊन तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि इथून आपण एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर गणपतीपुळे मंदिरामध्ये दाखल होणार. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर वसलेले एक प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती पश्चिमाभिमुख असून 400 वर्षांहून अधिक जुनी आणि मातीतून निर्माण झालेली आहे. या मंदिराबाबत अशी दंतकथा आहे की बाळंभट्टजी भिडे या भक्ताच्या संकटाच्या काळात गणपतीने गुलेहून पुळे येथे स्थलांतर केले. जर तुम्ही सुद्धा आमच्याप्रमाणेच विकेंडला आलात तर तुम्हाला इथे वर्दळ दिसली तर त्यात काही नवल नाही, कारण सगळ्यांचा बहुधा प्लॅन हा विकेंडलाच गणपतीपुळेचा असतो. कासवगतीने पुढे सरकणारी रांग अक्षरशः आपल्याला बेजार करून सोडते. पण जर मनामध्ये तुम्ही गणरायाचा नामोच्चार करत असाल तर ही गर्दी कधी एकदा बाजूला सारून तुम्ही गणरायाच्या समोर उभे ठाकता हे तुम्हालाही कळत नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर तिथं कॅमेरा निषिद्ध आहे, त्यामुळे आतलं शूटिंग करता आले नाही. दर्शन वेळेत करून आम्ही येऊन पोचलो प्रसादाच्या ठिकाणी. येथे आपल्याला खिचडी आणि बुंदीचा प्रसाद मिळतो. इथे सर्व काही नियोजनबद्ध असल्यामुळे भक्तांची जास्त तारांबळ उडत नाही. आम्ही देखील प्रसादाचा यथेच्छ आस्वाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो. आणि अशा रीतीने आमचं गणपतीपुळेमधील गणपती दर्शन झालेलं आहे. आणि आता थोड्या वेळ जाऊन आपण गाडीजवळ पोहोचणार आहे आणि तिथनं मग पुढचा पुढचा काय प्लॅन आहे तो डिसाईड करायचा आहे. आता भरपूर ऊन आहे, त्यामुळं बीचवर काय आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे करणार नाही आहे. सी यू सून. तर मित्रांनो, आत्ता मी तुमची रजा घेतोय आणि भेटू आपण पुढल्या भागामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की गणपतीपुळे जवळील कोणकोणती ठिकाणे तुम्ही आवर्जून पाहिली पाहिजेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जवळील घंटी वाजवायला विसरू नका.